भाषा मरते तेव्हा संस्कृती मरते आणि संस्कृती जपली तरच आपले अस्तित्व टिकते. हा विचार जपणाऱ्या पालघर जिल्ह्याचं नाव आज देशातच नाही तर परदेशातही सन्मानाने घेतलं जाते. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातल्या वाळवंडा या अतिदुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या भिकला धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. या सन्मानामुळे पालघर जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेचा झेंडा देश विदेशात उंचावला जातो. आदिवासी समाजाची ओळख असलेलं तारपा हे पारंपरिक वाद्य आणि नृत्य साता समुद्रापार पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांनी मागील 80 वर्षांहून अधिक काळ हा वारसा जपला. शिक्षण नसतानाही अवघ्या 12 वर्षांपासून तारपाशी नातं जोडलेल्या धिंडा यांची ओळख आज जागतिक स्तरावर पोहोचली. आज ते 92 वर्षाचे असताना तारपाचा नाद त्यांच्या श्वासात आहे. आतापर्यंत शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्यानंतरही पद्मश्री पुरस्कारामुळे धिंडा यांच्यासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे. तारपा हेच आपलं दैवत असून येणाऱ्या पिढ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे असं भावनिक आवाहन भिकल्या धिंडा यांनी केलं. एका आदिवासी कलाकाराच्या कलेमुळे पालघरचं नाव देश विदेशात उज्ज्वल होत असताना हा सन्मान म्हणजे केवळ व्यक्तीचा नाही तर पालघरच्या मातीचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा गौरव आहे.